भाविकांची मोठी गर्दी होती आहे। 2 दिवसांनी पहिला श्रावणी सोमवार सुद्धा येतोय आणि त्यानंतर इतर श्रावणी सोमवार हे भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढवणारे ठरतील। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता देवस्थान ट्रस्ट सुद्धा सज्ज झालेलं आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलीस दल सुद्धा सज्ज आहे। या महिन्याभरामध्ये व्हीआयपी दर्शन सध्या बंद ठेवलं जाईल। अर्थातच त्यामुळे जास्तीत जास्त सर्वसामान्य भाविकांना दर्शन मिळणार आहे आणि याचसाठी देवस्थान ट्रस्ट कडून उपाययोजना सुद्धा सुरू झाल्यात। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या दिवसापासूनच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे। आपण बघतोय मागच्या बाजूला रांगा मोठ्या प्रमाणामध्ये लागायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी येत आहेत। आजचा श्रावणातला हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील भाविक दर्शनासाठी येत आहेत। खरं तर शनिवार, रविवार आणि सोमवार हा प्रचंड गर्दीचे दिवस मानले जातात आणि त्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। सोयी सुविधा देखील भाविकांना दिल्या जात आहेत। त्याचबरोबर पोलिसांचा 24 तास बंदोबस्त देखील त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये राहणार आहेत। विश्वस्त पुरुषोत्तम कडलक आपल्यासोबत आहेत। ऑनलाईन दर्शन, देणगी दर्शन, व्हीआयपी दर्शन याबाबत काय निर्णय? व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाने संपूर्ण व्हीआयपी दर्शन बंद असेल असा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। व्हीआयपी अति राजशिष्टार असलेल्या व्यक्तीला इमर्जन्सीमध्ये त्या ठिकाणी दर्शन देण्याची सुविधा आमच्या अध्यक्षांच्या अनुमतीने देण्यात येईल। बाकी धर्मदर्शनाच्याच माध्यमातून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन कसं मिळेल हा प्रयत्न आमचा तिथे असेल, कारण ब्रेकडाऊनमध्ये धर्मदर्शनातली लाईन थांबवावी लागते आणि त्या जेवढा वेळ जाईल त्याच्यात शेकडो लोकांचं दर्शन होऊ शकतं। त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणामध्ये भाविक यायला सुरुवात झालेली आहे। त्याच पद्धतीने प्रत्येक भाविकाला दर्शन हे सुलभ व्हावं यासाठी देवस्थान ट्रस्ट काम करत आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर। श्रावण महिन्याला सुरुवात झाली। बातमी आहे गोंदियामधली